कसं आहे ते आता मी तर तुम्ही लई मोठे गुलाबजामुन खाल्ले असेल, पण आज ब्रेडचे गुलाबजामुन करीत आहे. ते बघा मी काय केलं आहे, 10 ब्रेड घेतले आहे आणि त्याचं ते कडीचं कापून ते घेतले आहे आणि दूध टाकलं आहे. तर मी आता टाकणार आहे मैदा. मम्मी किती टाकायचा? तर मी मोजून मैदा घेणार आहे. तर मी मैदा टाकला, इकडे सांडला बी माझ्याकडून. तर आता मी याला मिक्स करून घेणार आहे एकदम मस्त पैकी. हे बघा मी अजून थोडा मैदा टाकणार आहे. तर मी अजून थोडा घेणार आहे. मोजमापाने मी करून घेणार आहे. बघा तुम्ही, मी मैदा टाकत आहे. तर आता मी मैदा याला बी काढून घेणार आहे मस्त पैकी डबल. आपण जसं उंड्याला तिमतो तसं याला तिमून घ्यायचं. तर बघा मी तिमळले त्याला. असं तिमून घ्यायचं याला. ती माझ्या हाताला चिटकत आहे. आपण ते चिटकण्यासाठी काय करायचं, थोडस गोड तेल हाताला लावून घ्यायचं, मग ते चिटकत नाही हाताला. नाहीतर तूप लावायचं. थांबा मी तूप घेते, तूप टाकायचं आहे माझ्या. चल मी आता तूप टाकवणार आहे. हे बघा तर मी आता तूप टाकलं आहे. तर याला मी डबल मिक्स करून घेणार आहे मस्त पैकी उंड्यासारखं. तर तुम्ही बघा, खायचे असले ते या माहेर भायगावला आमच्या घरी. कमेंट मध्ये सांगा कोणाला कोणाला गुलाबजामुन आवडते म्हणून. तर मी याला मस्त पैकी हलवून घेणार आहे. मस्त असं थोडं बेसन पीठ टाकायचं का नाही हे कळत नाही, पण आता करते जसं तसं. हे बघा असं सोप तयार होतो मग मागून. तर माझ्या हाताला लागलं आहे, ते मी काढणार आहे. मी चाचणी टाकेला आहे. हे बघा. तर आता रोल बनवून घेऊया आपण. गुलाबजामुन बनवायचे, गुलाबजामुन.
बैरी गाडी बटन दाबूया ना. तर आपण गोल बनवून घेतला आहे. हे बघा, हे बघा. मी तेल बी टाकून घेतलेलं आहे. त्याला तापून द्यायचं. थोडं थांबा, थोडं 2 मिनिटं थांबूया. आपण टाकून बघितला आहे तो अजून व्हायला. मग आपण पूर्ण टाकून बघू. त्यामुळे आपण थोडं त्याला 2-3 मिनिटं थांबूया. चला आता आपण गुलाबजामुन टाकून बघूया तेलात. तर बघा ते किती मस्त पैकी हे व्हायले. तर बघा तवाच ते हे लाल होत आहे. थोडं थांबावंच लागल ना, इतक्या लवकर कसं होईल. एक पहिल्यांदा टाकून बघितला आहे तो असं झाला. आताचे बघूया कसे होते. तर बघा आता हे असे झाले आहे. आपण डबल टाकूया. याला उडायला माझ्या पोटावर. मला चटका बसला बोटाला, म्हणून मी आता झाऱ्यामध्ये सोडणार आहे. हे बघा आता मी झाऱ्यामध्ये हे सोडणार आहे. आता सोडले मी झाऱ्यामध्ये हे. आपण एकदा चाचणीला हलवून बघूया. चाचणी बी तयार होत आहे. तर आता आपण हे बी उरलेले टाकूया. तर बघा हे कसे तळत आहे बघा. आणि ही चाचणी बी बघा. आणि हे गुलाबजामुन आणि हे बघा. आणि हा मैद्याचा पुडा आपण जो टाकला आहे ते. आणि गावरान तूप नव्हतं. आता तुम्हाला दाखवायचं गावरान तूप करायच्या वेळेस. तर मग दाखवूया. हे बघा आपली चाचणी झाली आहे. पण ती थोडी गरम आहे म्हणून तिला गार होऊन द्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे थोडा वेळ लागेल. 1-2 मिनिटं थांबूया आपण. तर हे बघा आता गुलाबजामुन मी चाचणीमध्ये टाकले आहे. तर त्याला तर 2-3 मिनिटं लागणच भिजायला. तो आधी मी नाही का एक गुलाबजामुन टाकून बघितला आहे. तो हे असं झाला. हे बघा खाऊन बघू का. वाव लय भारी होईल. तुम्ही बी ही रेसिपी घरी करून बघा. हे बघा आता झाले आपले गुलाबजामुन रेडी. तर ही रेसिपी तुम्ही करून बघा. कोणाकोणाला गुलाबजामुन आवडते ते कमेंट मध्ये सांगा.